Let's start. Power generation plant based on energy of natural gas. In this plant, the turbine is run by a gas at very high temperature and pressure generated by combustion of natural gas. आता आपण फर्स्टली पाहिलं होतं की वॉटरच्या साईन इलेक्ट्रिसिटी जनरेट करणे. त्यामध्ये आपण पाहिलं की स्टीम जे असतं तिथं पण स्टीम जनरेट केली होती हाय प्रेशर अँड टेम्परेचरवर, आणि त्याचा फोर्स कशावर टाकला आपण? टर्बाईनवर. आणि टर्बाईन कशाला कनेक्ट होतं? जनरेटरला. दॅट्स वाय इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट झाली. सेम पद्धतीने आपण जेव्हा थर्मल एनर्जी पाहिली होती, तर थर्मल एनर्जीमध्ये आपण काय पाहिलं की तिथं काय होतं? कोल होता. कोल फ्युलनं आपण बॉयलरमधलं वॉटर काय केलं? हीट केलं, आणि त्या वॉटरची स्टीम वापरून टर्बाईनला रोटेट करून इलेक्ट्रिक एनर्जी जनरेट केली. थर्ड आपण पाहिलं होतं ॲटॉमिक एनर्जी प्लांट. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की युरेनियम आणि प्लुटोनियम हे जे काय आहेत इंधन आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स, तर यांना आपण यांच्या साहाय्यानं काय केलं? यांची जी न्यूट्रॉनचा मार्ग केला त्याच्यावर युरेनियमवर. तर अनस्टेबल युरेनियमला आपण स्टेबल जो होता युरेनियम 231, तर त्याला आपण कशामध्ये कन्वर्ट केलं? युरेनियम 236 युरेनियम 235 236 केलं, एक न्यूट्रॉन ॲड केल्यानंतर. मग तो अनस्टेबल झाला. मग हायली अनस्टेबल झाल्यानंतर काय झालं की तिथं आपल्याला माहिती आहे की एक युरेनियमपासून किती जनरेट होते? 200 मेगा इलेक्ट्रिक व्होल्ट तयार होतं, बरोबर आहे का? आणि त्याच्यामध्ये क्रिप्टॉन, बेरियम आणि 3 न्यूट्रॉन रिलीज होतात. फर्दर ते दुसऱ्याला काय करतात? दुसरे युरेनियम त्याला ॲब्झॉर्व करतात. म्हणजे त्याला आपण काय म्हणलो होतो? सायक्लिक आहे ना, सायक्लिक चेन म्हणलो होतो ना, एक नाही, कंट्रोल्ड चेन रिॲक्शन आहे ना, कंट्रोल्ड चेन रिॲक्शन हा शब्द योग्य होता त्या ठिकाणी. तिथं पण आपण वॉटरला काय केलं होतं? हीट केलं. म्हणजे तिथं काय तयार केली? स्टीम. त्या स्टीमच्या साहाय्यानं काय केलं आपण? टर्बाईनला रोटेट केलं होतं. टाईप बदलला, फक्त टर्बाईनचा टाईप बदलला. टर्बाईनची फक्त प्रकार बदलले, परंतु प्रोसेस बदलली का? नाही, दरवेळेस सेम प्रोसेस होती. इथे सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की नॅचरल गॅसच्या साहाय्यानं आपल्या टर्बाईनला काय करायचं आहे? रोटेट करायचं आहे. आता या टर्बाईनला रोटेट करण्यासाठी कशाची आवश्यकता असेल? गॅस. आता इथं स्टीम नाही आहे, पण इथं कोणी आता? गॅस. म्हणजे आता पहिल्या 3 याच्यामध्ये काय होतं? स्टीम. त्याला आता सबस्टिट्यूट कोणी केलं? गॅसनं. पण स्टीमसुद्धा गॅसियस फॉर्ममध्ये होती, आणि हा गॅससुद्धा कशामध्ये आहे? गॅसियस फॉर्ममध्ये आहे, नॅचरल गॅस. मात्र फरक फक्त एवढा आहे की तिथं स्टीममध्ये हाय टेम्परेचर आणि प्रेशर होता. इथं आपण नॅचरल गॅसचं ज्वलन केलं, कम्ब्युशन केलं, आणि त्याच्या बर्निंगमधून आपण गॅसला काय केलं? हाय टेम्परेचर आणि प्रेशरवर जनरेट केलं. A flow chart showing various stages in the power generation plant based on natural gas energy is shown in figure 5.2. आता होतं काय पहा, तुम्हाला एक सांगतो, एक प्रॉपर्टी लक्षात ठेवायची की हायली इनकॉम्प्रेसिबल कोण असतात? सॉलिड. कोण असतात? सॉलिड. कारण हा मोबाईल आहे, त्याचा जर मला शेप कमी करायचं इतकं सोपं सहज आहे का? नाही. पण हायली कॉम्प्रेसिबल कोण असतात? गॅसेस. कारण आपण 15.6 किलोचं जे गॅस आहे ते एका सिलेंडरमध्ये आणतो घरी. म्हणजे याचा अर्थ इथून लक्षात आपल्या की गॅसेस हे कसे आहेत? हायली कॉम्प्रेसिबल असतात. मग पहिला प्रश्न असा येईल की कॉम्प्रेसर फॉर प्रेशराइज्ड एअर, म्हणजे एअर जर तुम्हाला प्रेशराइज दाब देणारी हवा जर तयार करायची असेल तर त्यासाठी कशाची आवश्यकता असेल? कॉम्प्रेसरची. ज्या कॉम्प्रेसर एअरला किंवा गॅसला काय करेल? कमीत कमी जागेमध्ये काय करेल? कलेक्ट करेल. मग जितकं कमी जागा घेईल तितका प्रेशर कसा असेल? जास्त. आता त्याचं उदाहरण सांग. प्रेशरचा जनरल फॉर्म्युला काय? स्टँडर्ड 8मध्ये पाहिला आपण, 8मध्ये. प्रेशर इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. P इज इक्वल टू F/A. आता P इज इक्वल टू F/A म्हणजे प्रेशर फोर्सच्या काय झाला? डायरेक्टली प्रोपोर्शनल. आणि प्रेशर एरियाच्या काय झाला? म्हणजे एरिया जितका जास्त प्रेशर तितका कमी, आणि एरिया जितका जास्त प्रेशर तितका तेच विचारलं मी पुन्हा. हां, तर एरिया जितका कमी असेल प्रेशर तितका काय असेल? जास्त. म्हणजे जर तुम्हाला प्रेशर इन्क्रीज करायचं असेल तर एरिया काय करावं लागेल? रिड्यूस करावं लागेल. मग रिड्यूस करणारा कोण असेल? कॉम्प्रेसर. क्लिअर? म्हणजे प्रेशर कसा जनरेट व्हायला तो फॉर्म्युला. दुसरं आपण इंधन जे वापरायलो ते कोणतं आहे? नॅचरल गॅस. आता हे नॅचरल गॅसला कुठंतरी बर्न करावं लागेल, त्याचं काहीतरी एक असेल ना, स्टोव, गॅस वगैरे तसं, तर ते असतं कम्ब्युशन चेंबर. काय असतं ते? कम्ब्युशन चेंबर. कम्ब्युशन चेंबरमध्ये नॅचरल गॅसला काय केलं जाईल? हीट केलं जाईल. त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये हीट वापरलो आपण, एनर्जी वापरायलो, आणि तो जो गॅस आहे तो गॅस काय होईल या ठिकाणी? आता हाय टेम्परेचर आणि प्रेशरवर क्रिएट होईल, बरोबर. म्हणजे जी
एअर कॉम्प्रेस होती आपल्याकडे. तर नॅचरल गॅसमध्ये कम्बिशन चेंबरच्या साहाय्यानं त्याला आपण काय केलं, त्याचं हाय टेम्परेचर अँड प्रेशरवर त्याला क्रिएट केलं. मग त्याच्या साहाय्यानं आपण गॅस टर्बाईनला काय केलं, रोटेट केलं. गॅस टर्बाईनला काय केलं आपण, रोटेट केलं. गॅस टर्बाईनचा अर्थ काय बरं येतं, म्हणजे असे टर्बाईन की ज्याला गॅसच्या साहाय्यानं रोटेट करता येतात. आणि ते फक्त आपण नॅचरल गॅसचा, मी तुम्हाला म्हणलो प्रत्येक प्रकार बदलला की टर्बाईनचा प्रकार बदलला. ओके. मग टर्बाईन रोटेट झाले तर ते कोणाला ड्राईव्ह करतील, जनरेटरला. आणि जनरेटर ड्राईव्ह झाला की काय निर्माण होणार, इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके. There are 3 main sections in this type of plant. आता याच्यामध्ये 3 सेक्शन महत्त्वाचे आहेत. Pressurized air is introduced into the combustion chamber using a compressor. आता कॉम्प्रेसर पाहिलं आपण लेफ्ट साईडला सर्वात फ्लो चार्टमध्ये. तर कॉम्प्रेसरचं काम काय आहे, एअरला कॉम्प्रेस करणे. मग कॉम्प्रेसरनं जी एअर प्रेशराईज केलेली आहे, ओके, प्रेशराईज एअर, ती अगोदर कुठे येईल, कम्ब्युशन चेंबरमध्ये. म्हणजे कम्ब्युशन चेंबरमध्ये सर्वात अगोदर एंट्री कोणाची होते, तर ती कोणाची होते, प्रेशराइज्ड एअरची. प्रेशराइज एअर निर्माण करणारा कोण आहे, तर तो कोण आहे, कॉम्प्रेसर. क्लिअर. In the combustion chamber, the natural gas burns in presence of the air. आता एक लक्षात घ्या, इथे एक थोडंसं कन्फ्युजन तुम्हाला कायम राहील की गॅस टर्बाईनला नॅचरल गॅस रोटेट करायला का दुसरं कोणी रोटेट करायला. तर नॅचरल गॅस करायला का, नॅचरल गॅस नाही करत आहे. कॉम्प्रेसरमध्ये जी आपण एअर प्रेशराईज केली त्या एअरचं आपण टेम्परेचर वाढवलं आणि तो गॅस आता गॅस टर्बाईनला काय करणार, रोटेट करणार. फक्त त्या हवेची प्रेशर आणि टेम्परेचर वाढवण्यासाठी आपण नॅचरल गॅस वापरतो. म्हणजे कोळशाच्या ऐवजी काय वापरलं आपण, फक्त नॅचरल गॅस. जसं आपण घरी गॅस वापरतो, बरोबर का, तो सुद्धा नॅचरल गॅस आहे. LPG, वाहनामध्ये CNG वापरतात. तर त्या गॅसच्या साहाय्याने आपण काय करतो, जसं की आता LPGने आपण काय करतो, बर्न करायला त्याला, बरोबर आहे का. मात्र त्या गॅसचा जे आहे याच्यामध्ये काही संबंध आहे का, लक्ष, हा गॅस त्या टर्बाईन रोटेट करायला का नाही. तर नॅचरल गॅस काय म्हणून वापरलो आपण, इंधन म्हणून. काय म्हणून वापरलो, इंधन. म्हणजे त्याचं कम्ब्युशन होणार. मग आता मी सांगितल्याप्रमाणे जे आपला जो सेक्शन होता कम्ब्युशन चेंबर, याच्यामध्ये कोण आली अगोदर, प्रेशराइज्ड एअर. त्यानंतर कम्ब्युशन चेंबर जे आहे त्याच्यामध्ये आपण नॅचरल गॅसला काय केलं, बर्न केलं. कशाच्या प्रेझेन्समध्ये, एअरच्या. कारण एअरमधला कोण आहे, ऑक्सिजन, जो बर्नला काय करतो, सपोर्ट. The gas at very high temperature and pressure generated in this chamber runs the turbine. आता एअर आणि नॅचरल गॅसचं बर्निंग, एअरचं टेम्परेचर वाढायलं, याच्या संयुक्त कॉम्बिनेशननं जो काही गॅस तयार होईल त्या गॅसचं एक वैशिष्ट्य असेल की त्याचं टेम्परेचर आणि प्रेशर कसं असेल, हायर असेल. मग आता तुमच्या फ्लो चार्टमध्ये तो गॅस कुठे चालला, गॅस टर्बाईनकडे. मग गॅस टर्बाईनला तो काय करणार, या ठिकाणी रोटेट करणार. म्हणजे टर्बाईन काय झालं या ठिकाणी, रन. ओके. The turbine then drives the generator to produce electricity. आणि शब्द लक्षात ठेवायचे, टर्बाईन रोटेट झाला की टर्बाईन कोणाला ड्राईव्ह करणार, जनरेटरला ड्राईव्ह केला. म्हणजे जसं आपण ड्रायव्हिंग करणं तसं पद्धतीनं ड्राईव्ह केलं त्यानं, आणि त्या ठिकाणी काय प्रोड्यूस व्हायली, Electricity. Step by step transformation of energy in this plant is shown in figure 5.13. ओके. आता दोन्ही गॅप फिगर आपण काय करू, लक्ष देऊ. आता सांगितल्या पद्धतीनं सर्वात महत्त्वाचं फिगरमध्ये जर आलो आपण, बरं ठीक आहे, फ्लो चार्ट घेऊ. फ्लो चार्टमध्ये एनर्जी कन्झर्वेशनचं आपण ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं ते पाहू, है ना. याच्याबरोबर पण आपण एनर्जी चार्ट पाहिलं. नॅचरल गॅस जे आहे त्याच्यामध्ये स्वतःमध्ये कोणती एनर्जी आहे, आणि याचं रिझन काय, हां, यस, रिपीट. इट इज अ फॉर्म ऑफ फॉसिल फ्यूल, अँड फॉसिल फ्यूल इज मेड फ्रॉम द फॉसिल्स ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स रेसिड्यूज, बरोबर आहे का. म्हणजे सजीवांच्या अवशेषापासून जीवाश्म इंधन तयार होतं. दॅट्स वाय त्याच्यामध्ये कार्बनचं इंटेक आहे. दॅट्स वाय त्याच्यामध्ये कोणती एनर्जी असणार, केमिकल एनर्जी. ओके. मग केमिकल एनर्जी नॅचरल गॅसमध्ये होती. त्यानंतर आता पहा, नॅचरल गॅसचं आपण काय केलं, कम्बिशन केलं. कम्बिशन केल्यामुळं त्या ठिकाणी जो गॅस हाय टेम्परेचर आणि प्रेशरवर तयार झाला होता त्याच्यामध्ये कोणती एनर्जी आली,
म्हणजे केमिकल एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन कशामध्ये झालं? कायनेटिक एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन, एनर्जी कन्झर्वेशनच्या लॉनुसार. फर्दर त्या गॅसनं कोणाला हिट केलं? गॅस टर्बाईनला. मग गॅस टर्बाईन काय झाले? रोटेट, म्हणजे ते रोटेट झाले, म्हणजे त्याच्यामध्ये पण कोणती एनर्जी आली? म्हणजे इथं एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन नाही झालं, पण गॅसेसने त्यांची काय कायनेटिक एनर्जी ती कोणाला डोनेट केली? टर्बाईनला डोनेट केली. ओके. आणि फर्दर कायनेटिक एनर्जीमुळं जनरेटर ड्राईव्ह झालं, आणि जनरेटर ड्राईव्ह झाल्यामुळं त्यानं काय प्रोड्यूस केलं? हे त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. स्कीमॅटिक नंतर घेऊ आपण, पॉईंट घेऊ अगोदर. The efficiency of this type of power generation plant is higher than that of power generation plant based on coal. आता इफिशियन्सी या शब्दाचा आपण अर्थ समजून घेऊ अगोदर. इफिशियन्सी बरोबर आहे का? आता इफिशियन्सी म्हणजे काय? एक सोपं उदाहरण समजून घेऊ आपण, की हा टॅब आहे आणि तो मोबाईल आहे. दोन्हीपैकी दोन्ही सेम अँड्रॉइडवर रन करतात, पण इफिशियन्सी कोणाची जास्त आहे? टॅबची. स्क्रीन मोठा आहे, शिकवायला इझी आहे, म्हणजे काही गोष्टी याचे काय आहेत? तयार तर काम तर दोन्ही करायले, परंतु इफेक्ट कोणाचा जास्त आहे? टॅबचा. दॅट्स वाय इफिशियन्सी तर कोणाची जास्त झाली? टॅबची. तर सेम पद्धतीनं दगडी कोळसाची कोल आहे, ते सुद्धा पॉवर जनरेशन करायला, आणि नॅचरल गॅससुद्धा पॉवर जनरेशन करायला, परंतु पर्यावरणाच्या दृष्टीनं त्यानंतर किती जास्त प्रमाणात तयार करतो, त्याच्यानंतर किती कमी वेळेत तयार करतो, त्याच्यानंतर तयार करण्यासाठी येणारा खर्च, हे सर्व गोष्टी ज्याला कमी लागतील त्याची इफिशियन्सी जास्त. पुढं पाहता. Moreover, since the natural gas does not contain sulfur, burning of natural gas result in less pollution. प्रश्न फक्त आहे की कोल जे आहे तर त्याच्यामध्ये सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड असे आपण पाहिले ना पोल्युटंट्स तयार होतात, एअरचं पोल्युशन जास्त आहे. परंतु नॅचरल गॅस जे आहे हा फॉसिल फ्यूल जरी असेल, मात्र त्यामध्ये काय नाही? सल्फर नाही. याचा अर्थ त्याचं जरी बर्निंग झालं तरी पोल्युशन कसं होणार? लेस, कमी प्रमाणात होणार. The schematic of power plant based on natural gas is given in figure 5.14. ओके. आता फिगरला आपण समजून घेऊ. लेफ्ट साईडला एक फ्यूल दिसेल सर्वात टॉपला. या फ्यूलची एंट्री कुठं आहे? कंब्युशन चेंबरमध्ये. आता कंब्युशन चेंबरमध्ये असताना इथे खालची फिगर दाखवली आपल्याला. हे काय आहे बरं? एक प्रकारचा कॉम्प्रेसर आहे. काय आहे? कॉम्प्रेसर. दिसतं ना तुम्हाला? हां, ब्लॅक कलरमध्ये. तर हा कॉम्प्रेसर प्रेशरायझर एअर कशामध्ये ॲड करेल? कंब्युशन चेंबरमध्ये, आणि त्याला बर्न कोण करेल? फ्यूल. कंब्युशन चेंबरमध्ये काय निर्माण होणार? गॅस ॲट अ व्हेरी हाय टेम्परेचर अँड प्रेशर. तो कोणाला रोटेट करणार? गॅस टर्बाईनला. रोटेशन दाखवलेलं आहे. आता हे गॅस टर्बाईन रोटेट झाले की फर्दर समोर तुम्हाला जनरेटर दिसेल, तो ड्राईव्ह झाला, आणि त्यामुळे काय निर्माण झाली? इलेक्ट्रिकल एनर्जी. हे होत असताना जे गॅस टर्बाईन रोटेट झाल्यानंतर तो गॅस कुठे ना कुठे जाणार. तर एखाद्या वेळेस जसं की तुम्हाला माहिती आहे की अर्थच्या सरफेसवर जेव्हा सूर्याची किरणं पडतात तर ही रिफ्लेक्ट होतात आणि हीट काय होते? इमिट होते. त्याला आपण इमिशन म्हणतो. काय म्हणतो? इमिशन. तसं या गॅसनं टर्बाईनला रोटेट केल्यानंतर तो गॅस तर बाहेर पडणार, म्हणजे त्या ठिकाणी हॉट गॅसेसचं काय होणार? इमिशन. तो इमिशन आपल्याला दाखवलेला आहे. क्लिअर? त्यानंतर सम नॅचरल gas based power plants and their capacity. Place. Samaralkota, State Andhra Pradesh. Capacity 2620 megawatt. Next. Anjanvel, State Maharashtra. Capacity 2220 megawatt. Bavanna, Place Bavanna, State Delhi. Capacity 1500 megawatt. Kondapalli, State Andhra Pradesh. Capacity 1466. तर हे 4 प्लेस आपण पाहिले पहा. तर प्रत्येकाची मेगावेटमध्ये कॅपॅसिटी दिलेली आहे. एक जनरल इन्फॉर्मेशन. ठीक आहे. पैकी अंजनवेली महाराष्ट्रातील लक्षात ठेवा, त्याची कॅपॅसिटी 2220 मेगावेट. मेगा मीन्स हाऊ मच?
10⁶. Always remember, Though use of energy is unavoidable in our day-to-day life, it is necessary to use it carefully and only in the required amount. आता आपल्याला चॅप्टरच्या आपण अशा पॉईंटला आलो आता की जिथं चॅप्टरचा अर्थ टायटल जे होतं टुवर्ड्स ग्रीन एनर्जी हे का आहे हे आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये समजून घ्यायचं आहे. पण आज आपण अशा टाईमला आलो की किती म्हणजे लक्षात घ्या एखाद्या चॅप्टरच्या नावाकडे यायला आपण लगेच जातो. आतापर्यंत किती चॅप्टर पाहिजे तुम्ही 5 झालं तर 10 मिनिट 15 मिनिट एखादं लेक्चर. पण आज आपलं किती लेक्चर आहे 4थं लेक्चर आहे. आणि आता आपण कुठं उद्या आपण 5व्या लेक्चरमध्ये चॅप्टरचं नाव काय आहे त्याच्यावर आता पोहोचतो. म्हणजे हा ऐक नाही थोडा इंटरेस्टिंग चॅप्टर. तर पहा तुम्हाला माहिती आहे की एनर्जी जी आहे ना याचं एक फीचर आता आपल्याला माहिती आहे ठीक आहे वीज तयार होण्यासाठी दगडी कोळसा लागायला नॅचरल गॅस लागायला प्रदूषण व्हायला सगळं व्हायला गरज आहे ना. पण काय आहे गरज आहे म्हणजे ही गोष्ट कशी आहे अनअवॉइडेबल. टाळता येते का ठीक आहे तुम्ही 10 नका लाईट लावू पण एक तर लाईट लावा लागेल राईट. पंखा ठीक आहे 5 वर नाही पण 4 वर तरी बरोबर आहे का. मग आता हे नेसेसरी आहे की त्याचा आपण वापर कसा केला पाहिजे केअरफुली आणि ओन्ली इन रिक्वायर्ड अमाऊंट म्हणजे गरज असेल तितकंच मोजकं समजा. तर विज्ञान शिकणे आणि विज्ञान आपल्या वर्तनात पण पाहिजे ठीक आहे ना. तर लक्षात ठेवा प्रत्येक जणांना विजेचा अतिशय जपून काळजीपूर्वक आणि मर्यादित इतका काय केला पाहिजे वापर केला पाहिजे. इन आवर नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेशन अँड environment and most important towards environment friendly energy अर्थातच Towards green energy.